हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. इंटेलिजन्स ब्युरो अर्थातच IB मार्फत मल्टीटास्किंग या पदाकरिता विविध पदांची पदभरती ही जाहीर झालेली आहे आणि त्याचंच नोटिफिकेशन घेऊन आजचा आपला हा व्हिडिओ आहे. तर कोण असणार आहेत इलिजिबल, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, एक्झाम कशी होणार आहे, या बाबींची सविस्तर चर्चा आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर यामध्ये लिहिलेलं आहे ज्या पोस्टकरिता ही ॲड आलेली आहे त्याचं लिहिलेलं आहे मल्टीटास्किंग स्टाफ 2025ची हे एक्झामिनेशन होणार आहे आणि यामध्ये एकूण 362 एवढी पदे आहेत. यामध्ये ही जी IB असते हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येत असतं. त्यामुळे सर्वत्र म्हणजे पूर्ण भारतातील सगळ्या राज्यांकरिता वेगवेगळ्या ठिकाणी किती पोस्ट आहेत याचं सविस्तर इथे टेबल दिलेलं आहे. जसं अगरतळा आहे त्यामध्ये टोटल 6 वॅकन्सी आहेत. अहमदाबादमध्ये 4 आहेत. एझॉलमध्ये 11 आहेत. ठीक आहे. अमृतसरमध्ये 7 आहेत. अशा प्रकारे आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातल्या, म्हणजे अर्थातच मुंबईच्या एकूण 22 जागा आहेत आणि नागपूरसाठी एकूण 2 जागा आहेत. अशा प्रकारे आपण बघितले आहेत की आपल्या महाराष्ट्रात जर तुम्हाला करायचं असेल तर महाराष्ट्रात मुंबईसाठी 22 जागा आणि नागपूरसाठी 2 अशा जागा आहेत आणि टोटल एकूण 362 जागा आहेत. तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करताना सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येणारच आहेत. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते सगळं आपण बघूया. ठीक आहे. इथे पुढे पे स्केल दिलेलं आहे. ग्रुप सीची ही पोस्ट असणार आहे, नॉन गॅझेटेड, नॉन मिनिस्ट्रियल. ठीक आहे. जनरल सेंट्रल सर्व्हिस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतात ह्या सगळ्या वॅकन्सीज. जर तुमचं स्वप्न असेल की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्येच आपल्याला जॉब करायचे आहे तर ही चांगली संधी आहे. आणि एज्युकेशन 10वीचंच असणार आहे. तर म्हणजे जो 10वी पास झालेला व्यक्ती आहे आणि तो महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन करतो आहे तो व्यक्ती या एक्झामसाठी देखील प्रिपरेशन करू शकतो. ठीक आहे. म्हणून ह्या ॲडकडे महत्त्वपूर्ण लक्ष द्या. एज लिमिट तुम्हाला 18 ते 25 इयर ॲज ऑन अ क्लोजिंग डेट तुम्हाला चालणार आहे. 18 ते 25 वयापर्यंत एज लिमिट हे असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट रिकॉग्नाइज बोर्ड. तुमचं मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी तुम्ही पास असले पाहिजे. possession of domicile certificate that state against which candidate has applied on closing date as on 14/12/2025. ठीक आहे. तुम्हाला कळलं का? म्हणजे तुम्ही जसं मी महाराष्ट्रातलं सांगितलं की मुंबईमध्ये 22 आणि नागपूरमध्ये 2 जागा आहेत. जर तुम्हाला महाराष्ट्र या स्टेटसाठी अप्लाय करायचे तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला महाराष्ट्राचं, मी ज्या स्टेटमधून अप्लाय करणार आहे त्या स्टेटचं तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट हे इसेन्शियल आहे. ठीक आहे. तर ते पण 14/12/2025च्या आधीचं असणं आवश्यक आहे. एज पण बघितलं आहे तुम्ही, 18 ते 25 एवढी तुमची एज आहे. आणि एज म्हणजे क्लोजिंग डेटच्याला कन्सिडर करून एज लिमिट ही करण्यात आली आहे. जर आता एज रिलॅक्सेशन बघूया. जर तुम्ही अपर एज लिमिट रिलॅक्सिबल बाय 5 इयर्स फॉर SC ST आणि OBC असेल तर 3 वर्ष, म्हणजे OBC असेल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे आणि SC ST असेल तर त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. ठीक आहे. तसंच प्रत्येकासाठी क्रायटेरिया दिलेला आहे. एज लिमिट फॉर 35 इयर्स फॉर अनरिझर्व कॅन्डिडेट, 38 फ्रॉम OBC. हे कोणासाठी आहे माहिती आहे का? ज्या महिला, डिवोर्स महिला आणि ज्युडिशियली सेपरेटेड आहेत, ज्यांचा डिवोर्स झालेला आहे त्या सगळ्या महिलांसाठी 38पर्यंत एज लिमिट फॉर OBC, 14 फॉर SC ST अँड 35 इयर फॉर UR. ठीक आहे. एज लिमिट, एज रिलॅक्सेशन हे एक सर्व्हिसमॅनसाठी प्रत्येकांचे वेगवेगळ्या क्रायटेरिया इथे दिलेला आहे. पण जनरल तुम्ही बघायला गेलं तर OBCसाठी 3 आणि SC STसाठी 5 वर्षांचं एज रिलॅक्सेशन इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता आपण एज रिलॅक्सेशनबाबत सगळी माहिती बघितली आहे. आता तुम्ही बघू शकता की एक्झाम स्कीम काय असणार आहे, म्हणजे एक्झामचं पॅटर्न काय असणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. यामध्ये जनरल अवेअरनेस येणार आहे 40 मार्कांचा. 4 पार्टमध्ये एक्झाम ही MCQ पॅटर्नची असणार आहे. 4 पार्टमध्ये डिवाईड केलेली आणि 100 प्रश्न हे असणार आहेत आणि प्रत्येकी 1 मार्क असणार आहे. जनरल अवेअरनेस 40 मार्कांसाठी आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 मार्कांसाठी. न्यूमेरिकल रिझनिंग जे लॉजिकल रिझनिंग तेच 20 मार्कांकरिता असणार आहे आणि इंग्लिशसाठी 20 मार्क. ठीक आहे. आणि यामध्ये 1/4 ऑफ निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. टोटल 100 मार्काची एक्झाम होणार आहे आणि 1 तासाचा हा टाईम दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन, बेसिक ऑफ म्हणजे टियर 1 टियर 2 अशा 2 फेजमध्ये ही एक्झाम होणार आहे. ठीक आहे. म्हणजे जरी 10वी बेसची एक्झाम आहे, मल्टीटास्किंग आहे, तरी यामध्ये टियर 1 टियर 2 असे 2 हे होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता जे सेकंड असणार आहे ना त्यामध्ये तुमची इंग्लिश लँग्वेजची टेस्ट असणार आहे. ठीक आहे. बेसिक ऑफ इंग्लिश लँग्वेज इट वोकॅबररी
करेक्ट ग्रामरचं असणार आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, सिनोनिम, इंटोनिम्स अँड करेक्ट यूज ऑफ ETC. म्हणजे तुम्ही सिनोनिम्स इंटोनिम्सचं करेक्ट यूज कसं करणार आहे या रिगार्डिंग ही एक्झाम होणार आहे. टू बी म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि पॅराग्राफ रायटिंग इन 150 वर्ड्स अशा प्रकारे. म्हणजे तुम्हाला एक पॅराग्राफ रायटिंग इन द सेन्स एसेसारखं असणार आहे, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. अशा प्रकारे यामध्ये Tier 1 Tier 2 या 2 फेजमध्ये ही एक्झाम डिस्ट्रीब्यूट केल्या गेलेली आहे. त्यानंतरच तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि तुमचं सिलेक्शन होणार आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम स्कीम जी एक्झामचं पॅटर्न आहे ते देखील बघितलेली आहे. आणि बघा, जे लोक जसं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या SSC रेल्वेसाठी जे लोक अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी तर ही एकदम उत्तम संधी आहे. तुम्ही महाराष्ट्रातले आहे तरीही तुम्ही अदर सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करत आहात तर त्यासाठी हे उत्तम संधी आहे. तुम्ही नक्की अप्लाय करा, कारण जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करणार आहे तर तुम्हाला महाराष्ट्राची डोमेसिल ही इसेन्शियल आहे. म्हणून यामध्ये उत्तम संधी तुम्हाला साधता येईल. म्हणून तुम्ही ह्या पोस्टसाठी नक्की अप्लाय करू शकता. आपण आता एज रिलॅक्सेशन आपण सर्वत्र बघितले आहे. बघा इथे 28 म्हणजे एज सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट कसं असणार आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आता आपण बघितले जाणून घेतले सगळी माहिती आपण जाणली आहे. आता बघा, ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन ही 22/11/2025 पासून तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात करू शकता. क्लोजिंग डेट आहे 14/12/2025 म्हणजे डिसेंबरच्या 14 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता. शेवटच्या तारखेची वाट न बघता सुरुवातीलाच या सुरुवातीच्याच टाईममध्ये तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघितलं आहे. ऑनलाईन फीस किती असणार आहे ते एकदा बघूया. आणि इथे सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत की फोटोचं साईज काय असणं आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण बघायचं आहे. द कॅन्डिडेट सबमिट द ऑटोमॅटिकली SBI गेटवे. तुम्हाला रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्ज तर इथे 550 दाखवत आहे. ठीक आहे. आणि एक्झाम फीज आहे 100 रुपये, म्हणजे 600 रुपये तुम्हाला 650 रुपये एक्झाम फीज ही लागणार आहे. आणि एकदा का तुम्ही ते सबमिट केलं तर ते रिफंड होणार नाही. ठीक आहे. कॅन्डिडेट मे राईज दी टेक्निकल क्वेरीज. म्हणजे तुम्हाला कुठल्या टेक्निकल क्वेरीज आल्या तर त्याला तुम्हाला काही वेळ दिल्यानंतर सॉल्व्ह होतील. कधी कधी तुमचं पेमेंट होतो पण तुम्हाला ते दिसत नाही आहे, तर तुम्ही त्याला 24 आवर्स नंतर किंवा तुम्ही त्या गोष्टींसाठी म्हणजे हे करू शकता. म्हणजे ते तुम्हाला तिथे काही वेळाने तिथे तुमच्या इंटरफेसवर शो होणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती बघितली आहे. आता लास्ट एकदा आपण एक्झाम फीजबद्दल पूर्णपणे जाणून घेऊया. इट इज ऑन अ 2 कॉम्पोनंट. एक्झाम फीज ही 100 रुपये राहणार आहेत आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्ज हे 550 रुपये आहेत. मी तुम्हाला आधीच बोलली होती की 650च्या जवळपास तुमची एक्झाम फीज असू शकते. तर बघा तेच बरोबर आहे. ऑल कॅन्डिडेट रिक्रुटमेंट प्रोसेसिंग फीज ही 550 रुपये लागणार आहेत. पण जर मेल कॅन्डिडेट म्हणजे UR आणि EWS आणि OBCसाठी 550 प्लस एक्झाम फीज 100 रुपये असे टोटल 650 रुपये तुम्हाला लागणार आहेत. अशा प्रकारे आपण एक्झाम फीज देखील बघितली आहे. आणि जे व्यक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी इंटरेस्टेड आहेत त्या व्यक्तींनी इथे नक्कीच अप्लाय करायचं आहे. चांगली पोस्ट आहे. तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा सुरुवातीलाच अभ्यास करत आहेत तर न चुकता ह्या फॉर्म फिलिंगला नक्की तुम्ही फॉर्म फिलिंग करायची आणि एक्झाम द्यायची आहे. कारण की डोमिसाईल हे कंपल्सरी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जागेसाठी फक्त महाराष्ट्राचेच लोक इलिजिबल आहेत. म्हणून नक्की फॉर्म फिलिंग करा. ठीक आहे. 650 रुपये तुम्हाला फीज लागणार आहे अदर कॅटेगरीसाठी आणि 500 रुपये तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरीमध्ये मोडत असाल SC ST वगैरे तर. ठीक आहे. चला मग अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी तिथे या सगळ्या गोष्टींची PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि लगेच तिथे अपडेट मिळतात. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि अशाच अपडेटसाठी जॉईन करा चॅनलला. धन्यवाद.